वेलकम फ्रेंड्स. कसे आहात? मजेत ना? इनव्हर्स फंक्शन. आता इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय? y इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर x इक्वल टू एफ इनव्हर्स y याला आपण म्हटलं इनव्हर्स फंक्शन. आलं लक्षात? मग या इनव्हर्स फंक्शन मध्ये काय स्पेशली ट्रिग्नॉमेट्रिकचा पार्ट चालू केला आपण. मग ट्रिग्नॉमेट्रिकच्या पार्ट मध्ये काय होतं की इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये काय केलं तुम्ही की साइन इनव्हर्स असेल, कॉस इनव्हर्स असेल, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, सेक इनव्हर्स यांचे डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा बघितले. साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉस इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर कॉट इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1/1 प्लस एक्स स्क्वेअर होता. सेक इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x√(x²-1). तो कोसेक इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1/(x√(x²-1). ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा आपण याच्यावरचे प्रॉब्लेम्स पण बघितले होते बघा. प्रॉब्लेम्स बघताना स्पेशली ट्रिग्नॉमेट्रिकच्या रिलेटेड प्रॉब्लेम बघितले. कधी साइनस ऑफ कॉस असेल तर कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करा. कसं करायचं? π/2 मायनस जो अँगल आहे तो अँगलला ऑटोमॅटिकली कन्वर्ट होणार आहे तुमच्याकडे काय जे कॉसचं साइन मध्ये. हे सगळ्याच्या बाबतीत साइनस ऑफ कॉस असेल, कॉसिनस ऑफ साइन असेल, टॅन इनव्हर्स ऑफ कॉट असेल, कॉट इनव्हर्स ऑफ टॅन असेल, सेक इनव्हर्स ऑफ कोसेक असेल किंवा कोसेक इनव्हर्स ऑफ सेक असेल. ओके, हा. त्याचबरोबर इनव्हर्स मधले रिझल्ट्स काय होते बघा. साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इक्वल टू π/2. ओके, त्याचबरोबर टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स इक्वल टू π/2. त्याचबरोबर सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स इक्वल टू π/2 हे पण बघितलं होतं आपण. ओके, त्याचबरोबर इनव्हर्स मध्ये काही रिझल्ट अजून पाहिले होते ज्यामध्ये साइन इनव्हर्स एक्स इक्वल टू कोसेक इनव्हर्स 1/x किंवा साइन इनव्हर्स ऑफ 1/x इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स. ओके, त्याचबरोबर कॉस इनव्हर्स ऑफ 1/x इक्वल टू सेक इनव्हर्स एक्स. तर टॅन इनव्हर्स ऑफ 1/x इक्वल टू काय होतं? टॅन इनव्हर्स ऑफ 1/x इक्वल टू त्या ठिकाणी तुमच्याकडे कॉट इनव्हर्स ऑफ एक्स होतं. आलं लक्षात? हे रिझल्ट इनव्हर्सच्या बाबतीत आपण स्पेशली बघितले. आता त्यात अजून एक रिझल्ट बघितला होता बघा मी. कुठला होता? टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय किंवा डिवाइडेड बाय 1 मायनस एक्स वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय. ओके, तर दुसरा रिझल्ट होता टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस वाय डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स मायनस टॅन इनव्हर्स वाय. ओके, कंपाऊंड अँगलच्या रिलेटेड पण प्रॉब्लेम बघितले बरं का. या दिवसाचं लेक्चर जे होतं ज्यामध्ये कंपाऊंड अँगलच्या रिलेटेड प्रॉब्लेम बघितले. साइन इनव्हर्स असेल तर आतमध्ये साइन किंवा कॉसचा कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आणला होता आपण. ओके, कॉस इनव्हर्स असेल तर साइन कॉस किंवा साइनचा, टॅन इनव्हर्स साठी कॉट किंवा टॅनचाच फॉर्म्युला. तशाच प्रकारे बाकीच्या बाबतीत आपण केलं होतं. ओके, स्पेशली साइन आणि कॉसचे प्रॉब्लेम आपण कंपाऊंड अँगलच्या बघितले होते. ओके, हा. आता बघायचं आपला प्रॉब्लेम रिलेटेड कुठले तर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय डिवाइडेड बाय 1 मायनस एक्स वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय. फर्स्ट प्रॉब्लेम आहे टॅन इनव्हर्स ऑफ वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 8x अपॉन 1 मायनस 15xy. बघ रे बाबा काय म्हटलंय? टॅन इनव्हर्स ऑफ 8x अपॉन 1 मायनस 15x². काय करायचं आता तुला? बघ इथं मायनस आहे ना तर वर प्लस पाहिजे. म्हणजे काय म्हटलंय मी, खाली मायनस आहे ना तर खाली मायनस असताना काय करायचं तुला? असे दोन नंबर हुडकायचे तर ज्यांची ऍडिशन ही 8 पाहिजे. रिपीट करतो बघ. काय म्हटलंय मी? खाली मायनस आहे, वर असे दोन नंबर हुडक ज्यांचे ऍडिशन किती आहे? 8 आहे आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 15 होते. काय? ज्यांचे ऍडिशन 8 आहे, ज्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती होते? 15 होते. असे दोन नंबर सांग. कुठले यायला पाहिजे तर 8 साठी बघा 5 आणि 3, मल्टिप्लिकेशन 15, ऍडिशन 8. म्हणून मी याला स्प्लिट अप करतो. ओके, काय म्हटले मी? याला स्प्लिट अप करतो. कसं स्प्लिट अप करतो? टॅन इनव्हर्स ऑफ 8x ला कसं लिहिणार आहे मी? 5x प्लस 3x. लक्षात ठेव. काय? 8x ला 5x प्लस 3x डिवाइडेड बाय 1 मायनस इथे लिहितो 5x इंटू 3x. याच दोघांचा प्रॉडक्ट हा यायला पाहिजे. आता लक्षात घ्या कुठल्या फॉर्मॅट सारखं दिसतंय मला? टॅन इनव्हर्स ऑफ दोघांमध्ये प्लस आहे डिवाइड बाय 1 मायनस आहे, दोघांमध्ये प्लस आहे डिवाइड बाय 1 मायनस आहे. म्हणजे कुठला फॉर्मॅट आला? टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. याला कसं लिहू शकतोस तू? टॅन इनव्हर्स ऑफ एक्स दॅट इज 5x प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 3x. आता डेरिव्हेटिव्ह मला माहिती आहे, मी लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स.
ओके, तर dy बाय dx इक्वल टू d बाय dx ऑफ tan इनवर्स ऑफ 5x प्लस tan इनवर्स ऑफ 3x. ओके, बर tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/1 प्लस x स्क्वेअर, पण tan इनवर्स ऑफ किती आहे 5x आहे, म्हणजे tan इनवर्स ऑफ f ऑफ x म्हटलं असतं मी, तर tan इनवर्स ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह किती 1/1 प्लस f ऑफ x चा स्क्वेअर, म्हणून मी लिहितो 1/1 प्लस f ऑफ x दॅट इज 5x त्याचा स्क्वेअर. पण झाला का मास्तर डेरिव्हेटिव्ह? नाही झाला. का झाला नाहीये? परत मला सांगितलंस काय 5x चा परत डेरिव्हेटिव्ह काढ. 5x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 5 प्लस इथं 1/1 प्लस 9x त्याचा 3x त्याचा स्क्वेअर इनटू काय पुढे 3x चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 3. फायनल कॅल्क्युलेशन्स, फायनल कॅल्क्युलेशन मध्ये करणार आहे 5/1 प्लस 25x स्क्वेअर प्लस 3/1 प्लस 9x स्क्वेअर. दिस इज dy/dx. आलं लक्षात? हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह याचा. आलं लक्षात? काय केलं मी सिंपल कॅल्क्युलेशन सांगितले, मी परत सांगायला लागलोय. काय म्हटले या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये स्पेशली मी काय करणार आहे, खाली मायनस असलं तर वर प्लस घ्यायचे, खाली प्लस असलं तर वर मायनस घ्यायचे. काय म्हटले मी, खाली मायनस असलं तर वर प्लस घ्यायचे, खाली प्लस असलं तर वर मायनस घ्यायचे. मग काय करायचं पुढे मास्तर, इथं लक्षात घे, इथं मायनस आहे वर प्लस घेणार आहे, म्हणून मायनस आहे प्लस घेणार आहे, ते इथं वर यायला पाहिजे होता. हे लक्षात ठेवा, वन आहे नसेल तर मी आणणार आहे, प्रॉब्लेम तसे बघणार आहे मी. हे लक्षात ठेवा, इथं वन आहे ना, मग इथं मायनस आहे, मायनसला वर मी प्लस देणार आहे. मग प्लस साठी मी काय करतो, दोन नंबर हुडकतो ज्यांची ऍडिशन किती पाहिजे 8 पाहिजे, त्याच बरोबर मल्टिप्लिकेशन 15 पाहिजे. म्हणून मला माहिती होतं 8 साठी 5 आणि 3 प्रॉडक्ट घेतला तर 15 येतो, ऍडिशन घेतली तर किती येते त्या ठिकाणी 8 येते, म्हणून याला लिहिलंय मी अशा फॉर्मॅट मध्ये. पण आता मला आठवलं हे लिहिलंय खरं, मग हे कोणासारखं दिसतंय, tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy दिसते. मग tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy म्हटलं की लगेच माझ्या डोक्यात प्रिंट झालं की बाबा हा फॉर्म्युला कोणाचा आहे, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा. म्हणून लिहिलं मी tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y. आता रिझल्ट मला माहिती आहे, tan इनवर्स डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर, म्हणून लिहिलं मी 1/1 प्लस 5x त्याचा स्क्वेअर प्लस इथं 1/1 प्लस 3x त्याचा स्क्वेअर. पण 5x चा परत डेरिव्हेटिव्ह लागतो जो की 5 आहे, 3x चा परत डेरिव्हेटिव्ह लागतो 3. अलग लक्षात बाबा, हे लक्षात ठेवा, एकदम सोपं आणि सिंपल आहे. जरी काही अडचण असली तर मी तुम्हाला एकच सांगितलेले, अडचण काही येऊ द्या, आपला फोन आहे, व्हॉट्सअप आहे, पाठदिशीने कॉन्टॅक्ट करायचा की सर हा क्वेश्चन आहे, मला एकदा परत सांगा. त्या ठिकाणी पुढच्या लेक्चर मध्ये डबल मिळून जाईल, हे लक्षात ठेवा. जर अडचण कोणाला पर्टिक्युलरली आली, पण शक्यतो मी म्हणतो मिळणार, काहीच अडचण येणार नाही. डबल लेक्चर बघा, एक ना एक पॉईंट बारीक गोष्टी मी सांगायला लागलोय, लक्षात ठेवा. काही सगळ्यात छोटे पॉईंट सांगायला लागले, त्यामुळे काही अडचण येणार नाही. डेफिनेटली मी सांगतो, एक लेक्चर व्यवस्थित बघायचं, होमवर्क प्रॉब्लेम करायचा, डेफिनेटली प्रॉब्लेम आलाच पाहिजे. ओके, ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले येत नसले पाठ करा, रोज घरी येत, एका दिवसात पाठ होते सगळे फॉर्म्युले. काय नाही, सगळे दिवस लिहून काढा 100 वेळेस, फॉर्म्युला 100% पाठ झाला पाहिजे. ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला सेकंड पेपर, बाप पेपर सेकंड पेपर लक्षात ठेवा बरं का. सेकंड पेपर आला तर तुम्ही म्हणलं ना किंग झालात मॅथमॅटिक्सचे, सेकंड पेपर जमायलाच पाहिजे. सेकंड पेपरवर सगळं काय आहे. फर्स्ट पेपर तुम्हाला मागेही म्हटलं पुरो, काहीच टेन्शन नका घेऊ, शेवटच्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला फर्स्ट पेपर मी गॅरंटेड करून देतो, 1 मार्क बी कमी पडणार नाही, हे लक्षात ठेवायचं. पण सेकंड पेपर चालू झाला मित्रांनो, सेकंड पेपरला लाईटली घेऊ नका, कारण म्हटलं ना भले जिरते त्या ठिकाणी, भले म्हणतो बरं का मी. सेकंड पेपर इतका इझी नाहीये जसा तुम्हाला वाटतो त्या पद्धतीनं. तर त्यामुळे काय, घासा, वेळ आहे तर घासा, भरपूर घासा. हे टॉपिक आले ना तर फिजिक्स तुम्हाला जमणार आहे, कारण हाच टॉपिक डेरिव्हेटिव्ह इम्पॉर्टंट आहे, हाच इंटिग्रेशन टॉपिक इम्पॉर्टंट आहे. काही नाही पुढे हे 2 टॉपिक आले म्हणजे सगळं संपल्यासारखं जमा असते. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आला म्हणजे काय, मॅथ्स मध्ये बघा तुम्ही, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स कशावर आहे, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, काही बी करा. त्यामुळे हे 2 टॉपिक परफेक्ट करा, बाकीचं माझ्यावर सोडून द्या. मी आहे ना, तुम्हाला विश्वास आहे तुमचा माझ्यावर, तर गॅरंटेड लक्षात ठेवा. कधी बी लॉकडाऊन संपू द्या, कधीही एक्झाम असू द्या, शेवटच्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला मी गॅरंटेड सगळा पेपर फर्स्टचा पार्ट रिवाइज करून देतो. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा की आहे ते पार्ट सध्या रेग्युलरली व्यवस्थित करायचा. आलं लक्षात? ओके, हा प्रॉब्लेम लक्षात आला. tan इनवर्स ऑफ 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. ओके, काय सांगितलेले काल आठवा, डिनॉमिनेटरला मायनस असेल तर वर प्लस पाहिजे. काय म्हटलंय मी, डिनॉमिनेटरला मायनस असेल तर वर काय पाहिजे, प्लस. असे 2 नंबर सर्च करा की ज्या नंबरचा मल्टिप्लिकेशन 8 असेल आणि ज्यांची ऍडिशन 6 असेल. काय म्हटलंय मी, असे 2 नंबर सर्च करा
ज्या नंबरचं मल्टिप्लिकेशन 8 आहे आणि ऍडिशन ही 6 आहे तर कुठले येतात 4 आणि 2 येतात, म्हणून मी याला सेपरेट लिहितो. tan इनव्हर्स ऑफ हा 4x प्लस 2x डिवाइडेड बाय 1 मायनस 4x इंटू 2x. ओके, हा फॉर्मॅट कुठला आलाय बघा. tan इनव्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy दिसतो, म्हणजे याला असं लिहिलं चालते tan इनव्हर्स ऑफ 4x प्लस tan इनव्हर्स ऑफ 2x. ओके, आणि डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. हा काय आला पाहिजे dy by dx इक्वल टू d by dx ऑफ tan inverse of 4x plus tan inverse of 2x. हा चला tan चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/1 प्लस जे समर फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 1/1 प्लस त्याच्या पुढे काय आहे 4x त्याचा स्क्वेअर पुढे गेला त्यानंतर काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x जो की असेल 4 प्लस tan इनवर्स ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/1 प्लस 2x त्याचा काय आहे स्क्वेअर इनटू फर्दर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x जो की किती आहे 2. हा सिंप्लिफिकेशन केलं तर 4/1 प्लस 16x स्क्वेअर प्लस 2 डिवाइडेड बाय 1 प्लस 4x स्क्वेअर. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे. कालचं आठवायचं मी या ठिकाणी काय सांगितले खाली प्लस असलं तर वर मायनस, खाली मायनस असलं तर वर काय पाहिजे प्लस पाहिजे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे tan inverse of 5x plus 1 divided by 3 minus x minus 6x square. ओके, प्रॉब्लेम काय आहे tan inverse 5x plus 1 divided by 3 minus x minus 6x square. बर, आता या प्रॉब्लेम कडे जर बघितलं तर मला सांगा डायरेक्ट फॉर्मॅट आहे का. आता 1 तुम्ही म्हणतात ऍडजस्टमेंट करायची आणि 1 आहे तर 1 कुठे येते का चेक करा. आहे का 1 तिथं 1 नाहीये ना, आणि कॉमन पण सध्या डायरेक्टली काढू शकत नाही बरं का, हे पण लक्षात ठेवा. मग काय करता येईल आता लक्षात ठेवा थोडं विचार करा. मी म्हटलं ना फर्स्ट डिनॉमिनेटरचाच विचार करायचा आहे. बरं, मला पाहिजे किती आहे 1 पाहिजे हे विसरायचं नाही, त्यामुळे मी 1 देणार आहे. हे tan इनव्हर्स ऑफ चला हे 5x प्लस 1 न्यूमरेटर थोडा बाजूला ठेवून देतो. हे 1 3 लाच लिहिताना मी 1 प्लस 2 लिहितो. लक्षात काय केलं मी 3 ला 1 प्लस 2 मध्ये कन्वर्ट केले. हे tan इनव्हर्स ऑफ हे 5x प्लस 1 डिवाइडेड बाय हे 1 तसेच गरजेचे म्हणून ठेवून दिले मी. सगळ्यातून निगेटिव्ह कॉमन काढतो. हे 6x स्क्वेअर पॉझिटिव्ह होतील प्लस x पॉझिटिव्ह आणि मायनस 2. आता एक काम करा -12 चे दोन फॅक्टर ज्यांच्यापेक्षा प्लस 1 आहे का 4 आणि 3. ओके, म्हणजे tan इनव्हर्स ऑफ हे 5x प्लस 1 डिवाइडेड बाय 1 मायनस हे 6x स्क्वेअर प्लस 4x मायनस 3x मायनस 2. ओके, हे tan इनव्हर्स ऑफ हा 5x प्लस 1 डिवाइडेड बाय 1 मायनस कॉमन निघणार तिथून 2x शिल्लक राहील 3x प्लस 2 मायनस 1 कॉमन काढला 3x प्लस 2. ओके, बर आता लक्षात घ्या यानंतर डिनॉमिनेटरचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा. आता हे tan इनव्हर्स ऑफ 5x प्लस 1 डिवाइडेड बाय 1 मायनस एक ब्रॅकेट आहे 3x प्लस 2 चा तर दुसरा आहे 2x मायनस 1 चा. बर, आता एक काम करा जे डिनॉमिनेटर मधले दोन ब्रॅकेट आलेत ना त्या दोघांचे ऍडिशन चेक करा. 3x प्लस 2 प्लस 2x कारण खाली मायनस आहे वर प्लस पाहिजे 3x प्लस 2 प्लस 2x मायनस 1 3x प्लस 2x 5x 2 मायनस 1 प्लस 1 आहे का. म्हणजे न्यूमरेटरला मी हात लावला होता का नव्हता हे लक्षात ठेवा बरं का. फक्त डिनॉमिनेटर कॅल्क्युलेट करत गेलो ऑटोमॅटिकली फॉर्मॅट मिळतो तुम्हाला. म्हणून याला लिहिता येईल आता tan इनव्हर्स ऑफ हा हे 3x प्लस 2 प्लस 2x मायनस 1 डिवाइडेड बाय 1 मायनस 3x प्लस 2 2x मायनस 1. ओके, हा आता याला फॉर्मॅट काय येणार आहे tan इनव्हर्स ऑफ 3x प्लस 2 दॅट इज tan ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy प्लस tan इनव्हर्स ऑफ 2x मायनस 1. आणि आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. हा डेरिव्हेटिव्ह काढला तर dy अपॉन dx असणार आहे d by dx ऑफ tan इनव्हर्स ऑफ 3x प्लस 2 प्लस tan इनव्हर्स ऑफ 2x मायनस 1. बर, आता
आता tan ऑफ 3x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सांगायचं आहे मला 1/1 प्लस 3x प्लस 2 त्याचा स्क्वेअर इंटू फर्दर डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 2 जो की आहे 3 फक्त प्लस 1/1 प्लस 2x मायनस 1 स्क्वेअर इंटू किती असणार आहे 2 याला सिम्प्लिफाय करा सिम्प्लिफिकेशन म्हणजे 3 डिवाइडेड बाय 1 प्लस याचं सिम्प्लिफिकेशन 9x स्क्वेअर प्लस 3 2 जा 6 6 2 जा 12x प्लस 4 इथं प्लस 2 डिवाइडेड बाय 1 प्लस 4x स्क्वेअर मायनस 4x प्लस 1 बरं फायनल आन्सर काय आला पाहिजे मग तुमच्याकडे या ठिकाणी बघा हे 3 बाय किती आहे 4 प्लस 1 5 that is 9x स्क्वेअर प्लस 12x प्लस 5 ओके प्लस 2 डिवाइडेड बाय 4x स्क्वेअर मायनस 4x प्लस 2 यातून 2 कॉमन निघून वरच्या 2 सोबत कॅन्सल करू शकतात म्हणजे 3 डिवाइडेड बाय 9x स्क्वेअर प्लस 12x प्लस 5 प्लस 2 कॉमन काढलेले कॅन्सल केले तर 1 बाय 2x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 दिस इज युअर फायनल आन्सर हाच असेल याचा डेरिव्हेटिव्ह म्हणून प्रॉब्लेम व्यवस्थित लक्षात ठेवा मी काय केलं परत एकदा रिवाइज करतो की या टाइपचा प्रॉब्लेम असा आहे तर फक्त डिनॉमिनेटर मध्ये आधी 1 द्या जो काही नंबर आहे त्याला सेपरेट करा 1 आणि 1 दिल्यानंतर तो 1 इथं आल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होणार आहे समोरचा पार्ट क्वाड्रॅटिकचा आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा हे सॉल्व्ह केल्यानंतर ज्यावेळेस तुमच्याकडे फॅक्टर पडतील त्या सिच्युएशन मध्ये जो काही पार्ट येणार आहे जर खाली मायनस आलं असेल तर वर प्लस येणार आहे खाली प्लस असेल तर काय असणार आहे वर मायनस येणार आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार काय करायचं तुम्हाला पुढचे कॅल्क्युलेशन करायचे ओके एकदम सिंपल पार्ट होता ठीक आहे बघा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे काय की ज्याच्या वेळेस लक्षात ठेवा मी स्टेटमेंट काय वापरतोय ज्याच्या वेळेस एखाद्या फंक्शनचा पॉवर फंक्शन मध्ये असेल ओके काय एखादा फंक्शन आहे त्याचा पॉवर काय आहे एक फंक्शन आहे या सिच्युएशन मध्ये कंपल्सरी लॉगचा वापर होतो कंपल्सरी साठी बरोबर काय एखादं फंक्शन आहे त्या फंक्शनचा पॉवर अजून एखादं फंक्शन असेल तर डेफिनेटली लॉगचा वापर होतो ओके फॉर एक्झाम्पल y इक्वल टू x टू द पॉवर x ओके आता y इक्वल टू x टू द पॉवर x मध्ये काय होतं तुमच्याकडे या ठिकाणी x हे फंक्शन आहे त्याच्या पॉवर मध्ये सुद्धा काय असते फंक्शन आहे हे x पण फंक्शन आहे आणि फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन आहे गॅरंटेड लक्षात ठेवायचं काय वापरणार आहे मी या ठिकाणी लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मग लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन काय सांगत असते ऑलवेज की काय करा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड काय करायचं तुम्हाला दोन्ही साइडचा लॉग घ्यायचा आहे ओके मी या प्रॉब्लेम मध्ये ट्रायल मध्ये सांगतो लॉग y इक्वल टू दोन्ही साइडचा लॉग घेतला लॉग y इक्वल टू लॉग x रेज टू द पॉवर x आणि यानंतर लॉगचे रूल वापरायचे तर बरं लॉगचे रूल मी बऱ्याच वेळेस लिहून दिले परत एकदा सांगतो लॉगचे रूल पहिला रूल लॉग a इंटू b इक्वल टू लॉग a प्लस लॉग b दूसरा रूल लॉग a बाय b इक्वल टू लॉग a माइनस लॉग b तिसरा रूल लॉग जे इंपॉर्टंट आहे तेवढेच तयार होईल बरं का a टू द पॉवर b इक्वल टू b लॉग a चौथा रूल लॉग a टू द बेस b इक्वल टू लॉग a टू द बेस c डिवाइडेड बाय लॉग b टू द बेस c पाचवा रूल a रेज टू द पॉवर log b to the base a इक्वल टू असते b ओके जनरली एवढे रूल आपल्याला पर्टिक्युलरली आहेत रूल अजून असतील काही एक दोन त्यामध्ये रूल आपल्याला वापरता येतील पण स्पेशली एक आहे हे रूल आपल्याला लागणार आहे त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा की चेंज ऑफ द बेस प्रॉपर्टी काय असते ओके हे चेंज ऑफ द बेस प्रॉपर्टी आहे यालाच तुम्ही असं लिहिता येते त्या ठिकाणी 1 बाय log b टू द बेस काय असते a म्हणजे याला कन्वर्ट या फॉर्म मध्ये पण होते ठीक आहे म्हणजे ह्या रूलचा वापर आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये करायचा आहे ओके बरं मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड केलं तर log y इक्वल टू इकडे हे आले आता इथं कुठला रूल लागणार आहे log a टू द पॉवर b नुसार x log x होत असते ओके हा आता डायरेक्ट डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x कारण व्हेरिएबल आपल्याकडे काय आहे x हे व्हेरिएबल आहे जर x व्हेरिएबल असेल तर त्याला विथ रिस्पेक्ट टू x ना डिफरन्शिएट केलं हा d बाय dx ऑफ log y इक्वल टू d बाय dx ऑफ x log x बर चला log y चा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा log आहे ओके निघालो log लागलं log चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय त्यामुळे 1 बाय y
कारण y हे फंक्शन आहे, x व्हेरिएबल आहे, म्हणून 1/y इंटू पुढे दिलो y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. लक्षात ठेवा y आणि x सोडून बाकी कॉन्स्टंट आहे, y फंक्शन आहे, त्यामुळे काय त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असतो dy/dx. ही स्टेप परत लक्षात ठेवा. इथून निघालो पहिल्यांदा लागले लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, त्यामुळे 1/y इंटू पुढे गेलो लागलो y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x जो की dy/dx आहे इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, प्रोडक्ट ऑफ फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके, म्हणजे याला ज्यावेळेस तुम्ही सिम्प्लिफाय करणार आहे तर त्या सिच्युएशन मध्ये y राईटला निघून जातो, तर dy/dx इक्वल टू ओके y इंटू ब्रॅकेट हे कटलं 1 प्लस log x दॅट इज x रेज टू द पॉवर x इन ब्रॅकेट 1 प्लस log x. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर x. आता लक्षात सगळ्यांच्या काय म्हटले मी या ठिकाणी की कधी वापरायचे काय वापरायचे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कधी वापरणार आहे, ज्या वेळेस फंक्शनचा पॉवर फंक्शन असेल किंवा नंबर ऑफ टर्म मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये येतात. लक्षात आता काय म्हटलं स्पेशली डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि नंबर ऑफ टर्म काय येतात ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच्या पार्ट मध्ये येतात, तर या सिच्युएशन मध्ये डेरिव्हेटिव्ह लॉगॅरिथमिकचा वापरायचा. ओके, म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन नक्की वापरायचं, कारण काय होते त्याला सेपरेट करता येतं. आपला मल्टिप्लिकेशन मध्ये टर्म असतील डिव्हिजन मध्ये असतील तर या दोन रूलचा वापर करून आपण काय करू शकतो त्याला सिम्प्लिफाय करू शकतो आणि डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं होत असते. त्यामुळे स्पेशली लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरताना मी काय करणार आहे, हे तर कंपल्सरी आहे मला माहिती, फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे, डेफिनेटली लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरायचेच. मला काय म्हटलंय मी, फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरायचेच. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कसं वापरणार आहे मी, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचा लॉग घ्यायचा, त्यानंतर डायरेक्टली जी प्रोसिजर आहे त्यानुसार काय करायचं डेरिव्हेटिव्ह काढायचा. हे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आहे. पण कधी फंक्शनचा पॉवर फंक्शन असताना. अदर सिच्युएशन कुठल्या असतील की कधी कॉम्प्लिकेशन्स आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये टर्म आहे, डिव्हिजन मध्ये आहे टर्म तुमच्याकडे आणि जिथे कॉम्प्लिकेटेड टर्म येतात तर या सिच्युएशन मध्ये मी काय करतो लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर करतो, जेणेकरून सगळ्या टर्म सेपरेट करता येऊ शकतात आणि प्रत्येकाचे मला डेरिव्हेटिव्ह काढता येत असतात. लक्षात हे लक्षात ठेवा की लॉग कधी वापरलं जातं आणि कधी नाही. ओके, बघा एक प्रॉब्लेम दिलाय मी बोर्डवर बघा. y इक्वल टू e टू द पॉवर x स्क्वेअर tan x रेज टू द पॉवर x/2 डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर रेज टू द पॉवर 3/2 इंटू cos cube x. बरं, आता प्रॉब्लेम कडे जर बघितलं तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढणं पॉसिबलच नाही मित्रांनो. ओके, कारण एवढे कॉम्प्लिकेशन्स आहेत ना इथं, त्या कॉम्प्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह काढणं डायरेक्ट डिव्हिजनचा रूल वापरा. न्यूमरेटर मध्ये प्रोडक्ट आहे, पण इथं फंक्शनचा पॉवर काय आहे फंक्शन आहे, मग फंक्शनचा पॉवर फंक्शन आला की डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येतो का, नाही. म्हणून लक्षात ठेवायचं आता मी काय वापरणार आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरतो. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरताना पहिलं स्टेटमेंट द्यायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. हा, मग येणार इकडे लॉग y इक्वल टू लॉग ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर tan x raised to the power x/2 divided by 1 plus x square raised to the power 3/2 into cos cube x. चला यानंतर लॉगचे रूल वापरायचे. डायरेक्ट डिफरन्शिएशन ज्यावेळेस लॉगचे रूल संपतील त्यानंतर डिफरन्शिएट करा, तोपर्यंत अजिबात करायचं नाही. हा चला मग आता लॉगचा पहिला रूल लावतो मी. लॉगचा रूल कुठला लागणार आहे, प्रॉडक्ट आधी लागणार नाही कारण हे दोघं डिव्हिजन मध्ये, म्हणजे आधी क्वोशियंट रूल लागतो. क्वोशियंट रूल नुसार लॉग e to the power x square into tan x raised to the power x/2 हे झाला log a minus log b 1 plus x square raised to the power 3/2 into cos cube x. बर, झाले का लॉगचे रूल कंप्लीट? इथं लागायचे नाही झाले, अजून प्रॉडक्टचा लागतो. प्रॉडक्ट नुसार log e to the power x square plus log tan x raised to the power x/2 मायनस, इथं लक्षात द्या निगेटिव्ह आले त्यामुळे डेंजर साइन असते निगेटिव्ह, ब्रॅकेट करायचाच. हे log 1 plus x square raised to the power 3/2 plus log cos cube x. हा झालं का? नाही झालं. अजून काय होते log a to the power b चा पण रूल लागतो. हा x स्क्वेअर बाहेर निघतो, x स्क्वेअर log e प्लस इथं x/2 log of tan x. निगेटिव्ह मल्टिप्लाय करतो, 3/2 बाहेर निघतात, 3/2 log of 1 plus x square
हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह हा 3 बाजूला निघणार आहे 3 लॉग ऑफ कॉस एक्स. आता मला सांगा काही लागतंय का कुठं? नाही, कुठला रूल लॉगचा राहिला नाही बरं का आता. हा स्पेशली काय लॉग ची व्हॅल्यू 1 आहे ते नेक्स्ट स्टेप मध्ये मी डायरेक्ट लिहून टाकणार आहे. बाकी तर कुठे लॉगचा रूल लागणार नाही. मग आता मी करतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स. बर, y चा डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx, पण log y आहे बरं का, त्यामुळं d log y चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 1 बाय y dy अपॉन dx इक्वल टू, चला राईट हँड साइड मध्ये d बाय dx ऑफ हा x स्क्वेअर log ला डायरेक्ट 1 लिहितो मी प्लस x log ऑफ tan x डिवाइडेड बाय 2 माइनस 3 बाय 2 log 1 प्लस x स्क्वेअर माइनस 3 log cos x. हा सांगा एक डेरिव्हेटिव्ह आता मला y ला मी नंतर शिफ्ट करतो त्या ठिकाणी. आधी बाकीचे टर्म जे आहे त्यांच्या डेरिव्हेटिव्ह लिहितो. हे 2x झाला इथं लागणारे प्रोडक्ट रूट फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ tan x डायरेक्ट लिहिणार आहे मी. log ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह log चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय tan x इनटू फर्दर रेट ऑफ tan x जो की आहे sec स्क्वेअर x प्लस log tan x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती असणार आहे 1, नाही तरी चालतो. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह माइनस 3 बाय 2 log ऑफ 1 प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर log चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय पुढे गेलो 1 प्लस x स्क्वेअर लागला त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 2x माइनस 3 log चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय cos चा डेरिव्हेटिव्ह किती परत माइनस साइन. ओके, हा झाला तुमचा टोटल डेरिव्हेटिव्ह बरं का. चला आता मी या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन देतो. dy बाय dx पाहिजे त्याआधी वरचं सिम्प्लिफिकेशन बघा 2x प्लस हा 1 बाय 2 दोघांना मल्टिप्लाय त्यामुळे x sec स्क्वेअर x इनटू cot x लिहिलं तरी काही हरकत नाही. ओके, डिवाइडेड बाय 2 प्लस log tan x डिवाइडेड बाय 2 हे 2 झाले कॅन्सल माइनस 3x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर माइनस ऑफ माइनस प्लस 3 sin x अपॉन cos x ज्याला की तुम्ही डायरेक्टली tan x लिहू शकता 3 tan x. आता फायनल स्टेप असेल, फायनल स्टेप म्हणजे y ला शिफ्ट करा. y ला जर शिफ्ट केलं तर dy बाय dx राहील इथं आणि इक्वल टू y इनटू हा जो ब्रॅकेट आहे तो सगळा ऍज इट इज द्यायचा आहे. ओके, फक्त y ची जागा y ची व्हॅल्यू द्या. आता y इक्वल टू किती आहे आपल्याकडं e रेज टू द पॉवर x स्क्वेअर tan x raised to the power x by 2 divided by 1 plus x square raised to the power 3 by 2 into cos cube x. यानंतर हा टोटल ब्रॅकेट जो आहे तो परत सगळा ऍज इट इज प्रिंट करा. हाच तुमचा काय असणार आहे फायनल आन्सर आहे. ओके, प्रॉब्लेमला परत रिवाइज करतो, व्यवस्थित लक्षात द्या मी काय केलेले बघा. फर्स्ट इथं या ठिकाणी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह पॉसिबल नव्हता म्हणून मी काय केलं पहिल्यांदा या ठिकाणी की लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर केला. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन काय सांगतो की याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचा लॉग घेतला. इथं लॉगचे रूल वापरा. लॉगच्या रूल नुसार पहिल्यांदा डिव्हिजनचा रूल लागतो. लॉग ए बाय बी, तर लॉग ए बाय बी म्हणजे लॉग ए मायनस लॉग बी होते. त्यानंतर प्रोडक्ट असेल तर ऍडिशन येणार आहे, म्हणजे हे दोघांमध्ये प्रोडक्ट आहे तर लॉग ए प्लस लॉग बी, या दोघांमध्ये प्रोडक्ट आहे तर लॉग ए प्लस लॉग बी. यानंतर लॉग ए टू द पॉवर बी चा रिझल्ट आहे जो की लॉग ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर बाजूला निघाला लॉग ई राहिलं, एक्स बाय 2 बाजूला निघाला लॉग ऑफ टॅन एक्स राहिलं, इथून 3 बाय 2 बाजूला निघाले, इथून 3 बाजूला निघाले, बाहेरच्या निगेटिव्ह आतमध्ये मल्टिप्लाय केलं. आता बघितलं तर लॉगचे रूल संपले म्हणून मी डायरेक्ट डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर ही टर्म आहे याला डिफरन्शिएट करायचंय. लॉग ईच्या ठिकाणी बनलेलं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आहे, इथं x लॉग ऑफ tan x आहे याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला लागलो बरं का. x लॉग ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट कसा काढणार मी या ठिकाणी युजिंग प्रोडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन लॉग ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह, लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय tan x, पुढे गेलो लागलं tan x, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x म्हणजे sec स्क्वेअर x अपॉन tan x प्लस लॉग ऑफ tan x ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, पुढे गेलो हे -3/2 ऍज इट इज आहे. log of 1 plus x square to 1 upon 1 plus x square into 1 plus x square to 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, x square चा डेरिव्हेटिव्ह 2x minus 3 log of cos x, तर 3 log चा डेरिव्हेटिव्ह 1 by cos into cos चा डेरिव्हेटिव्ह minus sin x, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. यानंतर फक्त मी काय केले सिम्प्लिफिकेशन केले आणि फायनल लक्षात ठेवायचं y ला शिफ्ट करायचं राईट साइडला. ओके,
हे झालं तुमचं याचं फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे y इक्वल टू x टू द पॉवर x टू द पॉवर x. काय म्हटलं मी? y इक्वल टू x टू द पॉवर x टू द पॉवर x. ओके, फंक्शनच्या पॉवर मध्ये फंक्शन, त्याच्या पॉवर मध्ये अजून एक फंक्शन आहे. ओके, जे की एक्सच आहे आपल्याकडे, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. सिंपल प्रॉब्लेम सिंपल आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण बघा आता फर्स्ट मला माहिती आहे की फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. क्वेश्चन सीईटी मध्ये पण विचारला आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा की क्वेश्चनचं आन्सर कसं काढायचं. हा, एक्स टू द पॉवर एक्स साठी फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन म्हटलं की पहिल्यांदा मी काय करणार आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. त्यामुळे येणार आहे लॉग y इक्वल टू चला लॉग ऑफ एक्स टू द पॉवर एक्स टू द पॉवर एक्स. बरं सर, काय करायचं याच्या पुढे? लॉग ए टू द पॉवर बी चा रूल काय सांगतो? बी ला आधी घ्या, म्हणजे हा एक्स चा पॉवर एक्स इंटू लॉग एक्स. बरं झालं का आन्सर? नाही. यानंतर डेरिव्हेटिव्ह काढायचा का? नाही काढायचा. का काढायचा नाहीये? एक्स चा पॉवर एक्स अजून इथं दिसते, आणि ज्यावेळेस असं येते ना डबल फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन येते ना, त्या सिच्युएशन मध्ये डबल लॉग घ्यायचा. काय म्हटले? डबल फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन आलं की किती वेळेस लॉग घ्यायचा? 2 वेळेस लॉग घ्यायचा. म्हणून अजून इथं मी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके, चला मग आता अगेन लॉग ऑफ लॉग y इक्वल टू इकडं लॉग ऑफ x टू द पॉवर x इंटू लॉग x. हा, आता इथं कुठलं लॉग लागणार आहे? लॉग x टू द पॉवर x इंटू लॉग x, म्हणजे लॉग a इंटू b, जे की लॉग a प्लस लॉग b, दॅट इज लॉग ऑफ लॉग x. झालं? हा, इथं पॉवर बाहेर निघणार आहे, म्हणजे x लॉग x होणार आहे या ठिकाणी तुमच्याकडं, प्लस लॉग ऑफ लॉग x. आणि आता मला सांगा, याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही, कारण टोटल लॉगचे रूल संपले. विथ रिस्पेक्ट एक्स, प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह काढताय तुम्हाला, म्हणून मी लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स. चला काढा डेरिव्हेटिव्ह आता. हा, डी बाय डी एक्स ऑफ लॉग लॉग वाय इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ लॉग लॉग वाय लॉग एक्स. चला पहिल्यांदा लेफ्ट मध्ये या. पहिल्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 बाय, पुढे दिसतंय ती, पुढे काय आहे? लॉग y. पुढे गेल्यानंतर दुसरं लॉग आलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय, पुढे काय आहे? y. परत y आलं, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. मी एका स्टेप मध्ये सगळं लिहिलं बरं का. हा, चला इथं प्रोडक्ट रूल लागणार आहे. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय, कारण रूल काय आहे? पहिलं ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्या ऍज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे पहिल्या ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्या ऍज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, प्लस या ठिकाणी लॉगचा डेरिव्हेटिव्ह, पहिल्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय हे लॉग x, दुसऱ्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x, तिसऱ्यांदा x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1. फायनल आन्सर मला लिहायचं, त्यामुळे लिहितो dy बाय dx इक्वल टू काय येणार आहे? y लॉग y इक्वल टू हे x x गेट कॅन्सल, शिल्लक राहिला पार्ट आहे तुमच्याकडे x प्लस लॉग x प्लस 1 अपॉन x लॉग x. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. आता y लॉग y ची व्हॅल्यू किती आहे? x टू द पॉवर x इंटू लॉग x टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस लॉग x प्लस 1 अपॉन x लॉग x. याला एक स्टेप अजून सिम्प्लिफाय होऊ शकते. x टू द पॉवर x हा पॉवर फक्त खाली येईल इंटू x टू द पॉवर x इंटू लॉग x इन ब्रॅकेट x plus log x plus 1 upon x log x. This is your final answer. प्रॉब्लेम परत एकदा लक्षात ठेवा काय म्हटले मी, काय करायचं होतं या ठिकाणी. x चा पॉवर x हे फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. 2 वेळेस फंक्शनचा पॉवर मध्ये फंक्शन होतं, ज्या वेळेस डबल असणार आहे ना, या सिच्युएशन मध्ये लक्षात ठेवायचं 2 वेळेस लॉग घ्यायचा. म्हणून मी काय केलं या ठिकाणी, पहिल्या वेळेस लॉग लिहिला, त्यावेळेस एक x टू द पॉवर x बाहेर पडणार आहे, दुसरं आता x टू द पॉवर x बाहेर पडल्यानंतर इथं डायरेक्ट प्रोडक्ट लावून चालतो का? नाही, कारण मला माहिती आहे x टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह मला डायरेक्ट माहिती आहे का? नाही. म्हणून मी परत काय केलं, अजून लॉग घेतल्यानंतर तो x टू द पॉवर x ला कन्वर्ट करता आला मला x लॉग x मध्ये, आणि ज्यावेळेस हे कन्व्हर्सेशन झालं त्यानंतर मला काय करता येतो, डेरिव्हेटिव्ह काढता येतो. म्हणून मी यानंतर लिहिलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स, आणि याला डिफरन्शिएट करा, जे काय येणार आहे तेच तुमचं काय असणार आहे? फायनल आन्सर आहे. ओके, sin x रेज टू द पॉवर tan x प्लस
एक्स टू द पॉवर लॉग एक्स. सर मी म्हटलं दोन वेगळे प्रॉब्लेम कन्सिडर करा. इथं काय आहे, ह्या फंक्शनच्या पॉवर मध्ये फंक्शन आहे, फंक्शनच्या पॉवर मध्ये फंक्शन आहे, फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. पण काय ना, इथंच लॉग घेता येत नाही मला. लक्षात ठेवा, मी डायरेक्ट इथं लॉग घेऊ शकतो का, लॉग वाय इक्वल टू लॉग ऑफ दिस टर्म, काहीच फायदा होणार नाही बरं का, कारण या दोघांमध्ये प्लस आहे. प्लस असताना लॉगचा रूल लागत नाही. लॉग ए प्लस लॉग बी इक्वल टू लॉग ए इंटू बी नसते. लॉग ए प्लस लॉग बी, सॉरी त्या ठिकाणी लॉग ए प्लस लॉग बी दोन सेपरेट लॉग असते तर लॉग ए इंटू बी. लॉग ऑफ ए प्लस बी ला लॉग ए इंटू बी नसते बरं का. त्यामुळे काय इथं डायरेक्ट लॉग घेऊन काहीच फायदा होणार नाही. म्हणून अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं, यांना सेपरेट करायचं. म्हणजे हे दोन प्रॉब्लेम आहेत असं कन्सिडर करायचं. ओके चला, मग आता दोन प्रॉब्लेम आहेत ना, त्यामध्ये काय म्हणता येईल मला, याला इक्वेशन नंबर 1 द्या. पहिला प्रॉब्लेम सपोज मी याला u कन्सिडर करतो. नाउ u इक्वल टू लाईक u इक्वल टू sin x रेज टू द पॉवर tan x आणि v इक्वल टू x टू द पॉवर log x. असे दोन दिले आता प्रॉब्लेम तुम्हाला, आणि आता दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हटलं. मग तुम्ही काय करणार, पहिल्यांदा याच्यासाठी मी पहिल्या साईड येतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. याच्यासाठी सेपरेट u साठी बरं का. मग काय आहे, लॉग u इक्वल टू लॉग ऑफ sin x रेज टू द पॉवर tan x. चला इथं होणार आहे tan x बाजूला निघाला, लॉग sin x. बर आता काय करता येईल, डायरेक्टली डिफरंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग u चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय u, पुढे गेला u चा डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx इक्वल टू, चला राईट मध्ये गेला d पाय dx ऑफ tan x इनटू log sin x. चला प्रोडक्ट राईट मध्ये, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज u ला राईट ला ट्रान्सफर केलं तरी हरकत नाही. du अपॉन dx इक्वल टू u इनटू काय येणार या ठिकाणी, पहिलं ऍज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह log sin x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय sin x इनटू sin x चा परत डेरिव्हेटिव्ह काढलो की मित्रांनो, जो की किती आहे, cos x आहे. ओके पुढे गेला, काय आहे पुढे, सेकंड ऍज इट इज ठेवा, log sin x ऍज इट इज, काय आहे tan x चा डेरिव्हेटिव्ह जो की sec square x आहे. ओके म्हणजे d बाय dx ऑफ एक्चुअल टर्म कुठली तुमच्याकडे, u च्या जागी u ची व्हॅल्यू sin x रेज टू द पॉवर tan x इक्वल टू sin x रेज टू द पॉवर tan x इन ब्रॅकेट काय आला पाहिजे, tan x into cot x. लक्षात ठेवा बघा, tan x into cot x म्हणजे काय, tan आणि cot दोन्ही काय होतं, कॅन्सल, कारण tan x म्हणजे sin x by cos x. हे सगळंच कुठलं राहिले, किती फक्त 1 प्लस, लक्षात ठेवा tan x म्हणजे sin x by cos x, जे की cos x by sin x सोबत कटले. इथं राहिलं तुमच्याकडे log of sin x into sec square x. This is equation number 2. नेक्स्ट v इक्वल टू जो आहे त्याला डिफरंशिएट करा. नाउ v इक्वल टू किती तुमच्याकडे, x टू द पॉवर log x आहे, टेकिंग log ऑन बोथ साइड. काय आला पाहिजे, log v इक्वल टू log x टू द पॉवर log x, दॅट इज log x इनटू log x. ओके log x into log x, याचा अर्थ log x त्याचा स्क्वेअर होतो बरं, काही लक्षात ठेवा. याला तुम्ही असं लिहिलं तर हरकत नाही, log x त्याचा स्क्वेअर, याचा अर्थ log x त्याचा स्क्वेअर म्हणजे log x स्क्वेअर नसतो बरं का. मी मागे एकदा सांगितलेले log x into log x, log x त्याचा स्क्वेअर होईल, log x स्क्वेअर नसतो. ओके जो की log चा रूल इथं लागणार नाही. डिफरंशिएट करा, डिफरंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, log v चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय v dv बाय dx इक्वल टू d by dx ऑफ काय आहे d by dx ऑफ log x त्याचा स्क्वेअर निघाला. पहिल्यांदा काय लागतं तुम्हाला, त्या ठिकाणी ब्रॅकेट त्याचा पॉवर आहे, ब्रॅकेटच्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ब्रॅकेटच्या पॉवरचा dv by dx इक्वल टू पहिल्यांदा येणार तुमच्याकडे v इनटू, बघा ब्रॅकेटचा पॉवर म्हणजे 2 बाजूला निघाला, log x त्याच्या पॉवर मधून एक कमी झाला तर एकच राहणार आहे. मध्ये गेलो मी, मध्ये काय झालं, log x त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 बाय x. म्हणजे फायनल आन्सर तुमच्याकडे असेल v च्या जागी v ची व्हॅल्यू x टू द पॉवर log x इन ब्रॅकेट 2 किंवा डायरेक्ट इनटू मध्ये दिलं तर चालते 2 log x अपॉन x. दिस इज युअर फायनल आन्सर. दॅट्स इक्वेशन नंबर
थर्ड. आणि आता काय करा, डिफरन्शिएट करा इक्वेशन नंबर 1 विथ रिस्पेक्ट टू x. ओके, ह्या लक्षात ठेवा का डी बाय डी एक्स ऑफ काय आहे हे एक्स टू द पॉवर लॉग एक्स असेल. हा चला आता मग 1 ला डिफरन्शिएट केलं तर डी बाय डी एक्स असणार आहे, जे की डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन जे असेल ते साइन एक्स रेज टू द पॉवर टॅन एक्स प्लस दुसरं डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर लॉग एक्स. बरं, इक्वेशन 2 आणि 3 तुम्ही काढलेले येतं जे की यांचे डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट प्रिंट करा. हा काय येणार आहे, 2 नुसार साइन एक्स रेज टू द पॉवर टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे. हा ते टोटल ऍज इट इज ठेवा, साइन एक्स रेज टू द पॉवर टॅन एक्स. ओके, इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग साइन एक्स इनटू सेक स्क्वेअर एक्स. हे झालं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. प्लस मध्ये दुसरा लिहितो लॉग एक्स टू द पॉवर लॉग एक्स, दॅट इज एक्स टू द पॉवर लॉग एक्स इनटू 2 लॉग एक्स अपॉन एक्स. झालं, हेच तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर. काय केलं तुम्ही, काही नाही, 2 वेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीच केलं नाही बरं का मी. फक्त 2 वेगळे प्रॉब्लेम मी तुम्हाला एवढंच दिला असता, एक्स टू द पॉवर लॉग एक्स काय केलं असतं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह केलं असतं. म्हणून मी फक्त काय केले म्हटले, मी 2 वेगळे प्रॉब्लेम घेतले तर दोघांना काय केले सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले. दोघं सोबत सॉल्व्ह करून सगळ्यात शेवटी काय केले मी या ठिकाणी दोघांना एकत्र केले. हे लक्षात ठेवा, 2 असतील 3 असतील 4 असतील सगळे वेगळे लिहायचे आणि प्रत्येकाचे काय करायचे सेपरेटली डेरिव्हेटिव्ह काढायचे. सगळ्यात शेवटी काय करायचं सगळ्यांना एकत्र आणायचं. लक्षात, एकदम सिंपल. या टाइपचे प्रॉब्लेम भरपूर तुम्हाला बघायला मिळतील, पण ते प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मी काय करणार आहे याच टाइप मध्ये कॅल्क्युलेशन असतील. तुम्ही ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तर फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन मध्ये याच टाइपची कॅल्क्युलेशन करणार. ओके.